नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायोज अपर्णामध्ये। तर जसं तुम्ही बघितलं की इराणी या श्रियांचा बर्थडे होता, सो आज आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डेला हे सगळं काम मला आवरायचं आहे। आता वाजले सकाळचे 8:30, जस्ट सारंग ऑफिसला गेले, जस्ट म्हणजे ते जातात तसे 6:50 ला वगैरे, पण आज लेट गेले, आज ते 7:30 ला गेले। आणि त्यानंतर मी थोडं आवरलं बेडरूम्स अँड ऑल, कारण त्या सुद्धा थोड्या मेसी झाल्या होत्या आणि हॉल सुद्धा तितकाच घाण पडलेला आहे, पण मी तसंच राहू दिलं आणि पहिले झोपली कारण थोडं लेट झालं होतं सगळं आवरून करण्याकरता। इथे ठेवलेले आहे गिफ्ट, रिटर्न गिफ्ट, काही रिटर्न गिफ्ट उरलेत, मी 2-4 एक्स्ट्रा आणलेले कारण असावेत म्हणून आपल्याकडे, आणि त्यातल्या त्या 2 मुलं नाही आली, सो ते तेवढे उरले आहेत, सो ते आम्ही सगळे रिटर्न करणार। ही खूप छान पॉलिसी आहे इथे की विदिन 1 डे इफ यू वॉन्ट टू रिटर्न यू कॅन डू इट। सो आम्ही हे रिटर्न करणार आहोत आज, सो इव्हिनिंगला जाऊन हे सगळे रिटर्न करायचं आहे। घरात अत्यंत जास्त पसारा आहे, तुम्हाला दाखवते थोडं, हे बघा पसारा खूप आहे घरात। इराणियांनी ना सगळं ते काही गिफ्ट्स होते ते अनबॉक्सिंग करून घेतलेलं आहे। खरं तर असं अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायचा वगैरे खूप इच्छा असते, खूपदा मला असं वाटतं की आपण सुद्धा असा काही तसा व्हिडिओ करावा, बर्थडे गिफ्ट्स काय आले आणि मुलांना कसं वाटलं आणि त्यांची रिॲक्शन अँड ऑल, पण ते व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यांच्यामध्ये तेवढा पेशन्स नाहीये। म्हणजे काल असू द्या बाबा किंवा दुसऱ्या दिवशी आपण हे सगळं करूया, इतका पेशन्स त्यांच्यात नाही, आणि तोच एक बालपणाचा हट्ट असतो आणि तेच एक मजा असते। सो जसेच त्यांचे फ्रेंड्स गेले ना, त्यांनी सगळं ते ओपन करणं सुरू केलं। सो काहीसं मी बघितलं कारण आपल्याला नाव माहिती असावं म्हणून की कोणी काय दिलंय म्हणून, पण तरी सुद्धा इराणी या श्रियांनी ना सगळं ओपन केलं, इव्हन त्यांच्या त्या स्कूटर्स ओपन करून ठेवल्या आहेत, सगळं केलं। आणि नाही केलं तसा व्हिडिओ कारण त्यांचा आनंद यात जास्त होता की आई आम्हाला आत्ता हे बघायचं आहे, आणि त्यांचा तो दिवसही होता आणि त्यांची ते मजा करण्याचे सुद्धा खरं तर आता त्यांचं वय आहे, तर म्हणून म्हटलं असो आपण असा कुठलाही व्हिडिओ शूट नाही करायचा आता, कारण मुलांना तेवढं प्रोलॉंग करणं फार डिफिकल्ट होतं म्हणून। तर आता मी घर साफ करायला घेते, इकडे सुद्धा थोडा कचरा आहे तर तो सुद्धा आवरायचा आहे मला। तर चला आता मी जरा घरकामाला सुरुवात करते, थोडं अजून काही बॅकयार्ड्स वगैरे बघून येते, कारण बरेच दिवस झाले बॅकयार्डकडे पण लक्ष नव्हतं, आणि काल इथे ना हे सगळं पॅक केल्यामुळे सुद्धा बॅकयार्डला जाता आलं नाही, आणि सोफा सुद्धा बॅकयार्डला ठेवला आहे तर तो सुद्धा बघायचा आहे त्याला। तर मी तसं रॅप केलेलं आहे, बेडशीट टाकली होती कारण मांजरी फार आहे तिथे त्यामुळे, आणि तो घरात आणायचा असतो त्यामुळे मी त्याला सगळं रॅप करून ठेवलंय। तर ते सुद्धा बघू, इथले वर्कर्स आहेत तेच आणून देतील, त्यांना कॉल केला की ते लगेच येतील त्यांच्या वेळा ठरवून, तसं ते इन्फॉर्म करतात येण्याआधी, डायरेक्टली कोणीच घरात येत नाही इथे। तर आता मी आवरून घेते, हे भांडी कालची क्लीन होती ती तशीच आहे छान, आणि थोडीशी भांडी आत्ता निघाली आहे सकाळची ती। तर चला असा माझा आजचा दिवस सुरू होणार आहे, तर सुरू करूया आपल्या या नवीन दिवसाला, लेट्स गो। तर इराणी या श्रिया स्कूटर चालवत होते, मी म्हटलं चला आत्ता तेवढ्या वेळात हे आवरून घ्यावं, तर घरात थोडंसं अजून काहीसं काम करत बसली। तेवढ्या वेळात ना निया आणि श्रियान आणि इराने केक खायला घेतलेला आहे, तर म्हटलं चला आता मुलं काय उचललं नाही, उठवलं स्कूलसाठी। बाळा तू किती छान झोपला होता, कसं उठवणार, आणि लेट झालं ना आपल्याला झोपायला म्हणून तू उठवलंच नाही। त्याला ना स्कूल फार आवडते, स्कूल आवडतं तुला, खूप आवडतं, त्याला घरी अजिबात राहायचं नसतं। तुझी बस येऊन गेली बाळा, तर मुलं खा, हो तू उठलाच नाही, ओके नो इश्यू। तर काय झालं की मी म्हटलं चला सगळे आता हे उचलून घ्यावं, तेवढ्यात मुली घरात आल्या, म्हणून मग मी हे मला काही मैत्रिणींनी दिलेलं होतं, आमची एक पार्टी होती त्यात, आणि माझ्याकडे हे पॉट होतं, यामध्ये एक झाड होतं, छोटंसं रोप होतं, ते खराब झालंय तर मी ते फेकलं आणि हे नवीन लावलंय। सो खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरात। तसंच इथे सुद्धा छान असं हे बघा मनी प्लांट लावलंय, आणि यातलं पण थोडं चेंज करून घेतलं, पण तरी सुद्धा हे दिसायला तेवढं सुरेख वाटत नाहीये, पण हे सुद्धा पॉट क्लीन करून यातली थोडी माती काढून मी नवीन लावलंय। सो हे असं डायनिंग टेबलवर असलं की छान वाटतं। तर आता कामाला सुरुवात करावी की नाही, कारण श्रियान घरी आहे, काहीच सुचत नाहीये, हे सगळं काढायचं आहे। लेट्स स्टार्ट, करूया, बघूया, होळीलाच आज आणि करणं फार गरजेचं आहे। ओके निया, आणि केस बांधून घे जरा, ओके। आपण एक आई म्हणून आपल्याकडनं जितकं होतं तितकं सगळं करत असतो। काल बर्थडे मुलांचा होता, पण त्यासाठी आपण आपली इतकी धडपड सुरू असते, हे सगळं वेळेत व्हावं, व्यवस्थित व्हावं, आणि तिघांचाही बर्थडे एकाच दिवशी असतो, म्हणजे 3 बाळ असून सुद्धा आमच्याकडे बर्थडे एकदाच होतो,
त्यामुळे जितकं छान करता येईल घरच्या घरी का असे ना खूप छान करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. सुटसुटीत असू दे किंवा मग त्यांच्या आवडीचं काय असेल तसं सगळं करतो. सो छान झालं काल बर्थडे. आता सगळं श्रियांचं इराणीचं तर झालंय सगळं चेक करून. स्वतः श्रियान चेक करतोय त्याला काय काय बघायचंय काय माहिती. बघू काय आहे. वाव सो असं असतं. आपले कामं काही संपत नाही. तुमच्याकडे प्रोग्राम असू द्या किंवा काही असू द्या. इथे छान जरा व्हिडिओ घेतोय. सो प्रोग्राम असू द्या काही असू द्या काही असलं तरी आपलं ओके. सो प्रोग्राम असलं ना तरी आपल्याला आपले एफर्ट्स पूर्ण द्यायचे असतात. सो झाले तुझं खाऊन. ॲक्च्युली निया खात होती म्हणून मग मी इथेच बसले. म्हटलं नको काही आवरायला. ती खाते पण आहे आणि मग काय धूळ उडणार ना म्हणून मी बसली छान इथे आरामात. आणि इथे जे काही नवीन पॉटमध्ये छान असे फ्लावर्स लावले ते बघत होती. छान वाटतंय. असं करता करता 11सुद्धा वाजलेली आहेत आणि टार्गेट स्वतःलाच दिलं आहे की 12:30पर्यंत ना हे सगळं आवरून पोछा वगैरे मारून घ्यावा म्हणून. पण जेव्हा ही तिघं घरी असतात ना तर कामाला असं जोर येत नाही. कारण ते मी जे काम केलेलं असतं ना तसं दुसरं सुद्धा काम ते तयार करून ठेवतात. त्यामुळे तर एवढंच सांगायचं होतं मला की तिघांचा बर्थडे एका दिवशी असल्यामुळे खूप छान वाटतं. काल आम्हाला ॲक्च्युली अजून एक प्रोग्रामसुद्धा होता आफ्टर इरानियाज बर्थडे. आम्ही तिकडे गेलेलो कारण घरचा प्रोग्राम हा 8:30पर्यंत संपवून घेतलेला आणि आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं. आणि त्यांनी म्हटलेलं की तुम्ही लेट आले तरी चालेल पण तुम्ही नक्की या. सो आम्ही तिथे गेलो आणि तिथे सुद्धा मुलांनी छान एन्जॉय केलं. त्यामुळे यायला घरी खरं तर लेट झाला आम्हाला. आणि तिथे सुद्धा सगळ्यांनी फार कौतुक केलं की तिघांचाही बर्थडे एका दिवशी अँड ऑल. आणि छान स्टेजवर यांना बोलवून विशसुद्धा केलं. खूप छान वाटलं. तर असा छानसा स्पेशल होता. इवन इराणीयाज आम्ही पहिला वाढदिवस खूप छान केलेला. श्रियांचाही पहिला वाढदिवस सौदी अरेबियामध्येच केलेला पण इराणीयाज आम्ही भारतात केला होता. तर त्याचे काही फोटोज वगैरे असेल तर कधीतरी मला वेळ मिळाला की नक्की पोस्ट करणार मी. आणि हे बघा आत्ता मी तुमच्याशी बोलत आहे तेवढ्या वेळात त्या दोघांचं परत काहीतरी सुरू आहे. सो कधी कधी ना एनर्जीच माझी पुरत नाही असं वाटतं मला. हे सगळं सॉल्व करण्यात सॉर्ट आउट करण्यात एनर्जीच माझी पुरत नाही असं कधी कधी फील व्हायला लागतं. तर चला खूप वेळचं असं वाटते की स्टार्ट करावं पण होत नाही आहे माझ्याकडनं. चला आता स्वतःलाच मला थोडं किक घ्यावी लागेल. किक मारावी लागेल आणि काम करायचं आहे. कारण माझ्याशिवाय इथे कोणी नाही हे सगळं आवरण्यात. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा एखादं बाळ आपल्या घरी असतं तेव्हा ते किती कचरा करतात आणि आपण कितीही क्लीन केलं तरी ते हार्डली 1 तास 2 तासानंतर किती खराब करतात. पण टचवूड इराणीया श्रियांला तेवढं हे आहे की मी त्यांना एकदा बोलली की क्लीन ठेवायचं तर ते छानसं क्लीन ठेवतात. पण असं नको व्हायला की काल बर्थडे झाला आणि आज लगेच मी त्यांच्यावर आरडाओरडा करायला लागले. असं नको व्हायला. म्हणून मग म्हटलं चला आता थोडंसं सकाळचा वेळ त्यांना त्यांचा देऊया. एन्जॉय करू देऊया जे काही गिफ्ट्स मिळाले त्याच्यासोबत. आणि मग आपलं जे काही आपलं आईपण आहे ते जागा होतं आणि आपण मग ते आरडाओरड म्हणा किंवा त्यांना प्रेमाने गोंजारणं म्हणा हे सगळं सुरू होत असतं. त्यात ते सगळं करावं लागतं पण आपल्याला. चला आता मी पहिले खरंच आत्ता 11 वाजलेले आहेत. आता नक्की 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 मी माझ्या कामाला लागते आणि 1-1.5 तासात सगळं आवरून घेते. तर ही जी रिंग आहे ना यातले सगळे बलून्स तर इराणी फोडले आहेत. पण ही रिंग ॲक्च्युली मी भारतातनं आणली होती. मिशो ॲपवरनं मी ऑर्डर केलेली आणि खूप छान आली. फक्त एकच आहे की हे लगेच ओपन होत होतं त्यामुळे ना मी याला असं छान जिथे जॉईंट होतं तिथे असं पॅक करून घेतलेलं. त्यामुळे ते बघा अजूनसुद्धा व्यवस्थित आहे आणि खालीसुद्धा छान असं पॅक करून घेतलं आहे. आणि इथे जे काही खाली थोडं सामान पडलं होतं म्हणजे जसं कार्पेट वगैरे होतं ते सगळं उचलून घेतलं आणि जो मोजका कचरा होता तो त्यात जमा केला आहे. सो आता हे लगेच होणार. आणि इराणीया श्रियान सुद्धा मस्त खेळतात आहे. सो आय थिंक सो ते आता बेडरूममध्ये सुद्धा कचरा करणार. हे बघा
फायनली सगळं आवरून झालेलं आहे। आता वाजलेलं आहे 1:30 आणि हे सगळं आवरून झालंय। जसं मी बोलली की बाहेर सोफा आहेत, तर ते लोक बोलले की ते थोडे लेट येणार, तर आता आम्ही सगळे जेवण सुद्धा करून घेतो आणि मग ती भांडी सुद्धा निघणार आणि ते सगळं काम करायचं आहे। तर असा आजचा दिवस आहे। म्हणजे काल सेलिब्रेशनसाठी माझा अख्खा दिवस गेला, सेलिब्रेशन छान व्हावं म्हणून डेकोरेशन करता, आणि आता सेलिब्रेशन झालंय तर हे सगळं काढण्यासाठी पूर्ण वेळ जातोय। सो असा आजचा दिवस आहे। तर चला आता मी जेवण करते आणि नंतर इराणीला खूप सुंदर सुंदर गिफ्ट सुद्धा आलेले आहेत, जर मला वेळ मिळाला तर नक्की शेअर सुद्धा करणार। चला, तर दुपारी जरा वेळ आराम केला, संपूर्ण कामं आवरून घेतल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केला, त्यानंतर उठली आणि जरा फ्रेश होऊन आम्ही मार्केटला गेलो। काही सामान आणायचं होतं ते आणलंय, म्हणजे भाजीचं, आणि इथे अजूनही ना सोफा आलेला नाहीये कारण आज वर्कर्स लोकांना अजिबातच वेळ नव्हता आणि इथे परत एकदा आपलं जे घड्याळ बंद पडलंय, आय डोंट नो असं का होतंय, पण मग मी इथलं सुद्धा फेकलंय आणि यामध्ये सुद्धा ना 2-3दा सेल टाकले पण हे वर्क करत नाहीये। सो आय थिंक सो मला हे सुद्धा फेकावं लागेल, बघूया। सो फायनली इराणी या श्रेयांच्या बर्थडेसाठी मी जे रिटर्न गिफ्ट मागवले होते स्पेशली बर्थडेसाठी ते तर नाही आले, ते आम्ही अगदी वेळेवर जाऊन आणलेत, पण मग स्कूलमध्ये देण्याकरिता जे काही आलेले आहेत ते खूप सुंदर आलेले आहेत। सो हे बघा, हा एक मागवलेला आपण लहान असताना तुम्हाला आठवत असेल, येतनं जर आपण फुंकर मारली ना की हा बॉल उडतो, सो लहान मुलांना असं काहीच आवडत असतं, त्यामुळे मी हे मागवलंय। तसंच एक किचन आहे खूप छान असं खेळायला, आणि मुलांना हे सगळं खूप आवडतं, त्यामुळे हे सुद्धा मागवलेलं मी। इराणी या श्रियान तिघही त्यांच्या क्लासमध्ये देणार। आणि हा मिनी कॅमेरा आहे, हा बघा, हा मिनी कॅमेरा, आणि हे जेव्हा आपण क्लिक करतो तर आतमध्ये ना वेगवेगळे असे चित्र तयार होतात। सो हे सगळं मुलांच्या आवडीनुसार किंवा त्यांना खेळायला आवडेल असं आणलं, आणि सगळ्यात छान आणलं म्हणजे ऑर्डर केलं होतं ते म्हणजे वॉच। सो ही आहे स्मार्ट वॉच, हे आम्ही ऑर्डर केलं होतं, मी 2 मिनिटात तुम्हाला दाखवते ओपन करून। तर या स्मार्ट वॉच मी मागवल्या होत्या, ज्या आज रिसीव झालेल्या आहे। सो मी या स्कूलमध्ये देणार, आणि यातल्या कुठल्या वस्तू स्कूलमध्ये द्यायचा हा सुद्धा विचार करायचा आहे, कारण खूप जास्त वस्तू होऊन जाणार, त्यामुळे अगदी म्हणजे 4-4, 5-5 रिटर्न गिफ्ट काइंड ऑफ होणार, त्यामुळे तर बघूया कुठलं द्यायचं, पण वॉच तर देणार। यात मी व्हाईट अँड ब्लॅक कलर मागवलेला, सो खूप छान आलंय, दिसायला खूप छान आहे आणि मुलांना ना खूप आवडेल। म्हणजे हे बघा, याचं लाईट अँड ऑल, आणि हे सेट करायचं आहे टायमिंग इथे, आणि यामध्ये ना तुम्ही किती स्टेप्स चाललाय हे सुद्धा दिसतं, हार्टबीट्स, हार्ट रेट काय सुरू आहे हे सगळं दिसतं। सो मी म्हटलं हे दिसायला छान वाटतं, युजफुल आहे म्हणून मागवलेलं। सो आत्ता ते आले, तर इराणीया तर खेळायला गेलेले आहे, तर म्हटलं आता आपण हे सगळं पॅक करून घ्यावं। सो मी असे ना प्लास्टिक मागवलेले, हॅपी बर्थडेच्या बॅग्स मागवलेल्या, तर या 75 आहे। तर आता मी सगळं हे इराणी या श्रियांचं जे गिफ्ट आहे उद्या स्कूलमध्ये नेण्याचं हे सुद्धा पॅक करून घेते। म्हणजे मला ॲक्च्युली आता 8:30 झाले आहे, आणि 9 वाजताना आम्ही जरा मूवी बघायचा आहे, एक मूवी जो आहे तो हाफ राहिलेला आहे, सो तो बघू। मग सारंग पण येणार तेवढ्या वेळात, सारंग गेले वॉकिंगला, जेवण झाल्यानंतर वॉक करायला गेले,
तर ते सुद्धा येतील. मग आम्ही मूवी बघू. तर चला आता मग मी हे पॅक करून घेते आणि पॅक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर मुलांना रिटर्न गिफ्टमध्ये काय द्यायचं म्हणून मी म्हटलं चला एकदा तुम्हाला दाखवते. तर इथे आहे कप केक्स आणि इथे आहे चॉकलेट मिल्क. सो हे सगळं मी या बॅगमध्ये पॅक करणार आणि विथ गिफ्ट्स ऑल्सो. सो हे खूप छान वाटतं मुलांना आणि मुलांना त्यांच्या आवडीचे आणि जरा टेम्पटिंग असलं ना दिसायला की अजून छान वाटतं. म्हणून मग मी हे सगळं मागवलंय, म्हणजे आम्ही घेऊन आलो होतो त्या दिवशी. सो आता हे सगळं पॅक करायचं आहे मला. तर इथे सगळे गिफ्ट्स पॅक करून झाले आहेत आणि इराणी श्रेयांची परत मस्ती सुरू झाली आहे आणि मुलांना हँडल करून हे सगळं करणं खरंच अवघड होतं. सो सारांनी सुद्धा हेल्प केली आणि इथे तुम्ही बघू शकता श्रेयांची मस्ती आणि इकडे निया करते तिचा डान्स. भरतनाट्यममध्ये जे काही प्रॅक्टिस करून घेतात सो इथे सुरू होतं आणि जसंच तिला कळालं की मी रेकॉर्डिंग करते तर ती लाजली जरा. तर काल ब्लॉग शूटच केलं नाही, सगळं पॅकिंग वगैरे केलं आणि लगेच झोपी गेली. सो आता नेक्स्ट डे परत एकदा आपली सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहे सकाळचे 6:25. सो आता 10-15 मिनटात इराणिया निघतील घरून. तर त्या रेडी होत आहेत. माझा स्वयंपाकसुद्धा झाला आणि इकडे छान इराणियाचा टिफिनसुद्धा पॅक झालेला आहे. तसंच ज्यामध्ये त्यांना दिलेलं आहे ना गिफ्ट ते सुद्धा अशा पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे, कारण हे इरा देणार आहे निया आणि श्रेयान. सो तिघांचंही गिफ्ट पॅक करून झालेलं आहे. आणि इराणिया बोलले की त्यांना स्कूल युनिफॉर्म घालून नाही जायचं आहे, जसं आपण सुद्धा आपल्या लहानपणी ना स्कूलला जेव्हा बर्थडे असायचं तेव्हा छान असा नवीन ड्रेस घालून जायचो. सो त्यासुद्धा तशाच जाणार आहेत. आणि आत्ता जसं मी सांगितलं सकाळची 6:15च्या जवळजवळ, म्हणजे 6:20 झाले. आपली घड्याळ जी आहे ती थोडी समोर आहे. जरा बाहेर बघूया, कारण काल ना फारच धूप होती पण आत्ता नाही आहे. आज वातावरण थोडं नॉर्मल आहे पण थंडी खूप आहे बघा. आणि जरा ना विंडी वेदर आहे आज. मला इथे हे दिसेल, हे जे झाडं आहेत ते बघा कसे हलतात. सो थोडे विंडी वेदर आहे आज आणि गारसुद्धा खूप होत आहे. सो सकाळी उठून मी माझं स्वयंपाक वगैरे करून घेतलं आहे सगळं. सो सकाळी स्वयंपाक होतो ना त्यामुळे काय दिवसभर म्हणजे असं किचनमध्ये खूप वेळ जात नाही. नाहीतर पहिले असं व्हायचं की किचनमध्ये बराच वेळ जायचा, पण आता तसं होत नाही. तर चला आता मी इराणियाला रेडी करते. ॲक्च्युली त्या आंघोळ झाली आहे त्यांची, फक्त त्यांना आता रेडी करायचं आहे. सो त्यांना रेडी करते आणि त्यांना पोहोचवायला जाते. ॲक्च्युली पहिले इथे बस यायची पण काही कारणामुळे आता ते समोर बस थांबवतात तर मला तिथे जावं लागतं आणि मग मी माझा वॉकसुद्धा करून घेते जमेल तसा. तर मी आता त्यांना रेडी करते आणि बोलते परत तुमच्याशी. तर इकडे आपल्या इरा आणि निया दोघे मस्त रेडी आहे, पण त्यांनी स्कूलचाच ब्लेझर घातलंय कारण ती बोलली की टीचरने ब्लेझर कंपल्सरी सांगितलंय त्यामुळे. सो इकडे इरा शू घालतीये आणि इकडे निया रेडी आहे. जायचं स्कूलला. आणि आता तू बसमध्ये काय देणार आहे सगळ्यांना? चॉकलेट्स. आणि फ्रेंड्सला क्लासमध्ये गिफ्ट्स. व्हेरी गुड. चला निघूया. चलो. तर इराणिया निघाल्या स्कूलला जाण्याकरिता. रिटर्न गिफ्ट्स बघा किती, आणि ॲक्च्युली त्यांना ते हेवी झालं आहे पण निघालेत बिचारा. आणि मी त्यांच्या बॅग्स इथे घेऊन उभी आहे. सो मी सुद्धा जाते कारण 2 बॅग्स आहेत आणि सोबत ना व्हिडिओ करायला पण जमत नाही. सो हे बघा अशा 2 बॅग्स माझ्या हातात आहे. बॅग सोडत न्यायची आहे मला. तर इराणियाला जस्ट सोडलं आहे आणि आता मी थोडं वॉक करते. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि मध्ये मध्ये थोडं ऊन पडतंय, मला दिसत असेल. आणि आता बरेच लोकांचं ऑफिसेस आहे तर ते सुद्धा चालले आहेत ऑफिसला. इकडे आमच्या इथलं जिम आहे. आत्ता सगळ्या लेडीज बाहेर पडतील हळूहळू. सो असा रुटीन होता माझा कालचा आणि आजचा. तर हे इथलं कंपाऊंड जिथे आम्ही राहतोय ना ते इतकं ग्रीन आहे आणि सकाळी इतकं मस्त वाटतंय. आणि बघा इथले वर्कर्ससुद्धा सकाळी सकाळी कामाला लागलेत. सो ते आता कुठेतरी प्लांटेशन करणार असणार त्यामुळे ते झाडं घेऊन चालली आहे. आणि हे खूप मस्त वाटते. थोडं जसं मी बोलली की विंडी वेदर आहे. आता हे इथे ते आय थिंक सो ते सगळं लावणार आहे झाडं. आणि हे मुलांचा प्ले एरिया. इथे मुलं छान खेळतात त्याच्यामुळे बऱ्याचदा बाहेर घेऊन जायची गरज पडत नाही. सो इथेच छान खेळत असतात. आणि त्या कॉर्नरला तिथे ॲक्च्युली बस आलेली. तर माझं ऑलरेडी 2 राऊंड करून झाले आहे. आणि प्रत्येक स्कूलच्या बसेस अशा येत असतात. सो सगळे मुलं इतक्या सकाळी चाललेत स्कूलला. बघा थोडंसं ऊन पडलं आहे तर असं वाटतं जसं सूर्याने त्यांच्या प्रकाशाची पांघरूण घातली आहे झाडांवर. बघा किती सुंदर वाटते ते.
आणि हा सगळा असा मोठा कंपाऊंड, सगळे चाललेत स्कूल कॉलेजला. तर आता वॉक करून झाल्यानंतर मला घरी जायचं आहे. जवळजवळ 7:50ला मी घरी जाते. त्यानंतर श्रियांला सुद्धा रेडी करायचं आहे, कारण श्रियांची बस येणार 8:10 8:15ला. सो त्यालासुद्धा रेडी करायचं आहे, त्यालासुद्धा गिफ्ट्स द्यायचे आहे, न्यू कपडे घालून द्यायचे आहेत. हे सगळं करून त्यालासुद्धा पाठवायचं आहे. तर असं काहीसं आजचं मॉर्निंग रुटीन आहे माझं घाईगडबडीचं, जे तुम्हाला दाखवलं आहे मी. तर चला आता मी सकाळचा छान असा वॉक करून घेते आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.